बाहेर तुझ्या कलाचे पोरे आलेत बघ. अगं भाकर. काय झालं आई? काही नाही माय, आपलं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार. अगं पण काय झालं ते तरी सांगशील? तू इतकी शिकली सवरली, तू कुठंतरी मास्तरीण पाहिजे होती. त्या ईश्वराच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. आई माझी एवढी काळजी नको करू. इथपर्यंत आले तर पुढे होईलच काही ना काहीतरी. अहो बाबा कुठे गेला होतात सकाळी सकाळी? आपल्या गावात ते कुलकर्णी गुरुजी आहे ना, त्याच्याकडे गेलो होतो. म्हणलं तू या नोकरीचं काही होते का ते पाहा, पण ते बाहेर गावी गेलेत. बरं ते जाऊ द्या, हा घ्या चहा. का पोरी, झाला का तुझा क्लास? क्लास संपून बराच वेळ झाला. आता तर मुलं शाळेत पण गेले असतील. असं हे सीमा, काय वाचून राहिली बा? मी काय म्हणून राहिली? काय दिसत नाही का? हा, इंग्रजी समजतं का काही? हा, समजतं बरं. सगळ्याला आपल्यासारखं नाही समजू. हा, तुला तुझी ताई शिकवत असाल नाही का? हो शिकवते की. आणि मलाच नाही, आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी येतात शिकायला. बरं मग मी आणि महाभाऊ येईन उद्यापासून क्लासला. बरं ठीक आहे, मी सांगेल तसं ताईला. ताई ये बस. काय सीमा, काय शिकवलं सरांनी आज? काहीच नाही ग, आज आमचे हेडमास्टरच आले नाही. त्यामुळे 3 तास ऑफ केले आणि सर्व मास्टर व्हरांड्यात बसलेले होते. अगं मग तुम्ही कंप्लेंट का नाही करत तुमच्या प्रिन्सिपलकडे? आम्हाला काय मार खायचा आहे? नाही शिकवत तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणून कोणीच काय बोलत नाही. बरं आहे बाबा. बरं ते जाऊ दे. ताई तुला एक विचारू का? विचार ना. नको, तू रागावशील. अगं विचार की. नाही ताई, तू खरंच रागावशील. सीमा, मी नाही रागवणार, विचार. ताई, तुझ्या स्वप्नातला राजकुमार कसा असणार? म्हणजेच तुझ्या आयुष्याचा जोडीदार कसा पाहिजे तुला? सीमा, ताई सांग ना खरंच. बरं बाई सांग. माझ्या स्वप्नातला राजकुमार, त्याची चालायची स्टाईल, त्याची कपड्याची स्टाईल, त्याची बोलायची स्टाईल, आणि तो दुसऱ्यांना मदत करणारा असावा आणि माझ्यावर प्रेम करेल. पण ताई तो तुला कसा भेटेल ग? भेटेल. माझ्या स्वप्नातला राजकुमार मला नक्कीच भेटेल.
माझे भिरभिर मोराचे पिसारे मन काहे गुणगुणते मन उंचावते अन मन धडधडते हे मन कधी कुठे कसे हे जाते मन माझे भिरभिर मोराचे पिसारे मन काहे गुणगुणते मन उंचावते अन मन धडधडते हे मन कधी कुठे कसे हे जाते मन स्वप्नांचे पंख हवे डोळ्यांना आस नवी स्वप्नांचे पंख हवे डोळ्यांना आस नवी जगायची कसली गोडी रे मन माझे भिरभिर मोराचे पिसारे मन काहे गुणगुणते मन उंचावते अन मन धडधडते हे मन कधी कुठे कसे हे जाते मन स्पंदन हे अवखळ रे श्वासांचा वेग नवा स्पंदन हे अवखळ रे श्वासांचा वेग नवा उरायची कसली गोडी रे मन माझे भिरभिर मोराचे पिसारे मन काहे गुणगुणते मन उंचावते अन मन धडधडते हे मन कधी कुठे कसे हे जाते मन चला मुला आज आपण गणित शिकू 4 आणि 5 9 3 आणि 7 10 10 ला 0 5चा 1 2 आणि 9 11 11 ने 12 10 ला 0 5चा ला 1 2 अधिक 9 11 0 प्लस 2 2 9 प्लस 7 16 16 ताई ती माझी मैत्रीण आणि तिचा भाऊ. बरं ठीक आहे. तू पुस्तक आणलेलं आहेस ना सोबत? हो. बसून मुलांनो जागा द्या रे. बरं काल मी गणित करून आणायला सांगितले होते. कोणी कोणी आणले करून? मुलांनो आजपासून तुमचे पेपर सुरू होत आहेत ना? हो मॅडम. मग कुठलीही घाई गडबड न करता विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे लिहायची. हो मॅडम. चला या आता पेपरला उशीर होईल. हो मॅडम. गावा कसा गेला पेपर? अवघड होता पण बऱ्यापैकी सोडवलं. लिहिला. ए सीमा कुठे चालली पळत पळत? खेळायला. ए थांब जरा.
थांब जरा. नाही जाते मी. ए काय गोंधळ चाललाय? आणि ती शिमी कुठे गेली? काय झालं कविता? आणि ती शिमी कुठे गेली पळत पळत? खेळायला. दुसरं कुठे? आज शेवटचा पेपर होता ना, त्याचाच आनंद. बरं तिला जाऊ दे. तू स्वयंपाक घरात जा आणि भाजीकडे पाय. अरे वा, मस्त. हा, खूप छान. तुमच्या सर्वांचे मार्क्स खूप छान आहेत. कुणी कुणी पेढे आणले? काही कविता तुम्हीच ना? नमस्कार. नमस्कार. मी मी ओळखले. मुलांनी तुमच्याबद्दल मला बरेच सांगितलं की ताईने आमची अभ्यासाची तयारी घरीच करून घेतली. हो सर. तुमचं शिक्षण काय झालं आहे? सर माझं D.Ed झालेलं आहे. नोकरी नाही मिळाली, पण मी घरी शिकवणी घेते. माझी साहेबासोबत ओळख आहे, तेव्हा बघितलं असतं तुमच्या नोकरीविषयी काय होतं का. चला ना मग सर घरी. घर जवळच आहे. नको नको, नंतर येऊ कधीतरी. 5:30 झाले. माझी 5:45ची गाडी सुटली. निघून नमस्कार सर. नमस्कार सर. साहेब, मी तुम्हाला काल बोललो होतो ना, हीच ती बरं. हिचं D.Ed झालेलं आहे, खूप हुशार मुलगी आहे. तेव्हा म्हटलं हिच्या नोकरीचं काही होऊ शकलं असतं तर. काहून नाही म्हणा, करूच काय नाही. हा, थोडे पैसे खर्च करावे लागतील, बाकी सर्व माझ्यावर. सर, तरी हिच्या कामासाठी किती लागतील? कसं एकदम नाही सांगता ना, वरच्या साहेबांचं काय आहे ते बघू सांगू. तुम्ही असं करा, मी जेव्हा निवृत्ती देवांना घेऊन या, बाकी कामाबद्दल निश्चिंत राहा. काम होणार म्हणजे होणार, 100% काम होणार. बरं सर, येतो आम्ही. ठीक आहे. चला सर. या. सांगितलं ना मी, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे होईल सगळं. काळजी नका करू तुम्ही, ठीक आहे? हाय, अरे ये बस ना. हां ठीक आहे, ठेवतो मी फोन. हां. काय रोशन, कसा आहेस? बस मजेत. काय नेहमी त्या पुस्तकात डोकं घालून बसतो रे, तुला कंटाळा वगैरे येत नाही का? तुला तुझ्या करिअरचं टेन्शन आहे की नाही? अरे तुला नोकरी वगैरे करायचं नाही का? काय नोकरी? आणि मी पाटील, मी पाटील. गुलामगिरी आपल्या रक्तात नाही, समजलं ना? काय? मग तुला करायचं काय नेमकं? आपण तर ठरवलं यार, मस्त गावाकडे जाऊन आपल्या घरचा कारभार सांभाळायचा. काय कारोबार करायचा? अरे मग तुझ्या शिक्षणाचा काय फायदा? तू BSc कशाला केलंय? अरे मला गावाकडे जाऊन गावातला विकास करायचा आहे, सर्व शेतकऱ्यांच्या समस्या दूर करायच्या आहेत. त्यासाठीच मी BSc ऍग्री केलंय, दुसरं काही नाही.
ठीक आहे मग येतो मी. ओके कर तू तुझा अभ्यास. ठीक आहे चल बाय. बाय. आई ये आई, ताई आली ग. सीमा जा पाणी आण बरं बाबासाठी. बसा कविता, थकले असणार ना. अहो काय झालं मग? काय म्हणले मास्तर? कुलकर्णी मास्तरनं साहेबाची गाठ घालून दिली. ते म्हणाले नक्की काम करतो, पण थोडा खर्च करावा लागेल. किती सांगितले मग? तसं काही सांगितलं नाही. कुलकर्णी सरांना निरोप मिळाला की सांगतील ते. कसं का होईना, देव करो ते काम लवकर हो पोरी. हॅलो, कोण? आता ते पूजा करतायत. तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. हॅलो, हां कोण बोलताय? हां बोला सर. किती हजार? 25 का? बरं ठीक आहे, मी कळवतो त्यांना तसं. हो 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 ठीक आहे. हो ठेवतो. काय हो, कुठं निघाला इतक्या सकाळी सकाळी? अगं एक मुलगी आहे, हुशार आहे. तेव्हा तिच्या नोकरी संदर्भात बोललो होतो साहेबाशी. 25,000 म्हणाले. तेव्हा त्यांना सांगून येतो, 2-4 दिवसात जमाजमा करतील मग पैशाची. तुम्हाला काय पूल का त्या पोरीचा इतका? तुम्हाला किती सांगितलं साहेबांनी? 25,000 म्हणाले. फक्त 25? तुम्ही त्यांना 50,000 रुपये सांगा. 25 त्यांचे, 25 आपले. अगं पण एवढे पैसे? बरं तुमचं काय मत त्यात? कधी का मौजू मानव लोकांचं फक्त. अगं पण ते गरीब लोक आहेत. हे पा, ते मला काही सांगायचं नाही. पैसे आणले की मुक्काटाला माझ्याजवळ द्यायचे. मी नाही घेणार त्यांच्याकडून पैसे. असं? ती कोण कुठली पोरगी तिच्यासाठी इतका जीव तोडता आणि घरात स्वतःची बायको सुकून चालली त्याची फिकर नाही तुम्हाला? माझे बाबा म्हणत होते ना, तेच खरं. लग्न केलं, हा धोंडा गळ्यात पाडून घेतला. जा, तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. अरे देवा, तसं काहीच नाही. जा वा तिकडं, हात नका लावू मला. खंडू, ए खंडू, काय सर तुम्ही बोलावलं? जा त्या सीमाला म्हणावं तुझ्या ताईला बोलावलं म्हणून. हो सर. आलात तुम्ही? या बसा. तुमच्या काही घे ना. अरे खंडू, 2 चहा सांग. नाही नको, त्याची काही गरज नाही. असं? बरं ठीक आहे. अरे खंडू राहू दे मग. सकाळी साहेबांचा फोन आला होता, पुढच्या महिन्यापर्यंत ऑर्डर मिळेल म्हणून. पण त्यासाठी 50,000 रुपये द्यावे लागतील. 50,000? आज शनिवार, तुम्हाला गुरुवारपर्यंत साहेबांनी रक्कम घेऊन बोलवले. नाहीतर माझ्याकडे दिले तरी चालते. ठीक आहे सर, मग मी तुमच्याकडे देईन.
येते सर मी. सर काय चाललंय? अरे मजेत आहे ना आपलं बस एकदम मजेत. काय उघडे सर, काय म्हणजे तुमचा वर्ग? काय नाही सर, सर्व पोरं ढच्या ढस निघाले. त्यांच्या टाळक्यात काय घुसल ते म्हणा. हो जाऊ द्या सर, चालायचं पोरायचं एवढं डोक्यात घालायचं नसते रे. पण ते जाऊ द्या, आपली खिचडी शिजली की नाही? खिचडी मी नाही समजलो. हो, त्या सांगणे मॅडमची खिचडी म्हणतोय मी. अरे शिजल्यावर एकटेच खाल्ला नाही तर वाटत बसत गावभर. हा हे तर वाटच पावले. तेच म्हटलं येते की नाही बाबा. ते पगार बिलावर सह्या राहिल्या आणि 8-8 दिवस तोंडी दाखवत नाही. इथं गावात राहायचं सोडून लांब राहतो लेखाचा. खरंच काय पुरतं शेताला अपडाऊन करायला? कशाचं पुरतं? त्याच्या बाई साधा पुढं काहीच चालत नाही. ते काय करणार? मॅडमच्या सेवेत राहावंच लागते बाबा. बरं जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे ते. सर मी पैसे आणले होते, मोजून घ्या. नाही, मला त्याची गरज नाही. तुम्ही आणले असतील तर याची आणले. नाही, चहा घ्यावाच लागेल. चहा सांगितलाय मी, येईल इतक्यात. बरं सर, येते मी. बरं बरं खेळ. काय म्हणाला मास्तर? अहो मी शाळेत गेलो होतो, पण ते मास्तर भेटलंच नाही. बाहेर गावी गेलेत म्हणे. आता तुला माहितच आहे की आपण पोटाली चिमटा घेऊन पैसे जमा केले आणि थोडेफार कमी पडले तर तू मंगळसूत्र बी गहाण ठेवलं. पण इतके दिवस झाले पण अजून नोकरीचा ऑर्डरच नाही. पोरी घरात आहेत, ऐकतील. हे घ्या पाणी. आता तुला काय झालं? तुम्ही मंगळसूत्र गहाण ठेवलं? हा ठेवलं. काय करणार होतं मग? एका रात्रीतून कुठून आणायचे एवढे पैसे? मग राहू द्यायचं असतं. अजून काही दिवस नोकरी नाही मिळाली असेल तर काय होणार होतं? शिकवण्यावर तर भागतच आहे ना आपलं. हे बाय पोरी, हे तेच बी निघून जाते. आता तुला नोकरी लागली तर मंगळसूत्राची काय गोठ आहे? तुझ्या मायला एक सोडून 2 आणून देईन. आपण मंगळसूत्र इकलं थोडी, गहाणच ठेवलं. आता पैसे मिळाले की आणता येईल सोडून. पण बाबा याचा आता काय फायदा झाला? 1 महिना म्हणता म्हणता 3रा महिना आला तरी ऑर्डरचं नाव नाही आणि गोष्टही नाही. मग आता काय करायचं? डोक्यावर एवढं कर्ज होऊन बसलं. बरं बाई, मी उद्याच जातो आणि त्या मास्तरले गाठतो. ते कुठं काय असं ना? त्या कांबळेचं घर आहेच का? हो, हे त्यांचं पत्र. ताई हे घे पत्र. बाबा, मला नोकरी मिळाली. हा? अरे यस.
देवा भगवंता नारायणा कृपा झाली रे बाबा तुझी. देवा भगवंता कृपा झाली आमच्यावर. हे पाय पोरी, तुम्ही आता जा आणि खोली पा. खोली पाहिली की मी येते तुझ्या संग खोलीवर. कशाला? त्याची काही गरज नाही. ते काही नाही. आओ मी काय म्हणते, हा काय ते म्हणलं मी राहीन लेकी जवळ महिना 2 महिना. तवर लोक तुम्ही सीमेला सांभाळा बरं का. हा हा तू म्हणशील तसं. हा हे सगळं भाकर दिली बांधून, दुपारी खाऊन घे जा. बरोबर येतो आम्ही. सुभान, ए सुभान. हा आलो, 2 मिनिटं थांब. का रे गुना, तू पुण्याला होता ना? च्या मायला पिक्चरात पाहिलं होतं मी. काय भारी भारी पोरी असतात राव पुण्याला, एक से बढ़कर एक. तुला एखादी आवडली का नाही? मला अशा फालतूच्या मुली नाही आवडत. का? अरे अशी लाईन लावतो ना तुझ्यासाठी राव पोरीची. तू फक्त सांग कशी पाहिजे, आपण म्हणजे भारी माणूस. काय मग कशी पाहिजे तुला पोरगी? मला अशी मुलगी पाहिजे जी दिसायला एकदम साधी होईल. तिच्या डोळ्यात एक अशी नशा असली पाहिजे ना की बघताच ना असं काहीतरी वेगळं फिलिंग्स व्हायला पाहिजे. साधी, सुशील, म्हणजे घरच्यांचा विचार करतात. काय बरं करत आहे तू? एक्सप्लेन करत आहे कशी पाहिजे मला. बरं ठीक आहे, मी शोधतो तुझ्यासाठी, तू सांग फक्त. किती वेळ लवकर आला रे हा? हो ना यार, काय पोरगी आहे ते बरं वाटलं लटून. ए सुभान, तू येतोय का रे? अरे कुणाल, तुला जशी पाहिजे ती हीच. आता मला हीच बायको पाहिजे. आला का तू? काय तिकडं? काय नाही, चला बसा गाडीवर. चला. राम राम गुरुजी. राम 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 राम. कोण पाहिजे तुम्हाला? नमस्कार सर, माझं नाव कविता कांबळे. मी सागरगावहून आले आणि इथे शिक्षकीची जागा आहे ना?
हो, पण ती जागा तर भरलेली आहे. माझीच नियुक्ती झाली इथे सर. सर आज आले नाही. तुम्ही असं करा, तुमची ऑर्डर माझ्याकडे दिली तरी चालेल. तुम्ही उद्या या. ही ऑर्डर. ठीक आहे. सर मला इथेच राहावं लागणार, तेव्हा मला खोलीची व्यवस्था होऊ शकेल का? तुम्हाला गावामध्ये शोध घ्यावा लागेल. बरं, येतो आम्ही. बरं, राम राम गुरुजी. राम राम राम. राम 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 राम. काय नाही, जरा ग्रामपंचायतकडे जाऊन येतो. बरं ठीक आहे. नवीन दिसतात आजी बापू साहेब, आम्ही सावरगावचे. ही माई पोरगी कविता इथल्या शाळेत मास्तरीन लागली. आता तिला राहण्यासाठी खोली पाहत होतो. अहो सारा गाव पालथा घातला, पण खोली काही भेटलीच नाही. बघ आता काय करा. तुम्ही शाळेत गेला होता का? हो, जाऊन आलो ना. त्यालाच विचारायचं असतं ना, त्याच्याच खोल्या खाली आहेत. पण ते तसं काही म्हटले नाही. तुमचं नाव काय म्हणायचं? मी हिम्मतराव कांबळे आणि ही माई पोरगी कविता. मग बरोबर आहे. तुम्ही असं करा, चलो माझ्या संग. बरोबर, चला चल चल पुढे. या ही बघा रूम. या बर, कशी वाटली खोली? जोवर दुसऱ्या खोलीची व्यवस्था होत नाही तोवर इथंच राहायचं आणि भाड्याची काही चिंता करायची नाही. आणि जर काही त्रास असलास तर आम्हाला सांगायचं. ठीक आहे, चाबी. आजी तुम्ही कोण आणि इतकी मेहरबानी कशासाठी? हा अहो हिम्मतराव, या गावचं सरपंच आहे आम्ही. सरपंच? हा, आणि गावकऱ्यासाठी एवढं आम्हाला करावंच लागतंय. गैरसमज करून घेऊ नका. कसं? बरोबर. अहो तसं नाही, मी सहज विचारलं. लय उपकार झाले तुमचे. बर, येतो आम्ही. आता लय उशीर झाला. अहो नाही तर गाड्या लागत नाही. बरोबर, या. आता कधी येणार ह्या राहायला? आता 2-4 दिवस तर लागतील का नाही? बर, येतो आम्ही. बरोबर, या. चालतोय. गणू, मालक.
ही बघ मास्तरीणबाईची खोली आहे आता. बरं. या 2-3 दिवसात मास्तरीणबाई येतील तेव्हा या खोलीला चकाचक करून ठेवायचं. काही काळजी करू नका मालक. हा, आणि एक गादी आणि माठ तिथं आणून ठेवायचा. लगेच आणतो मालक. हा, मास्तरीणबाईला कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको. होय मालक. काय चल्ला कामाला. अहो उठा, कवर लोक झोपणार अजून. पडू दे का थोडस. मालक, अहो मालक उठा. पडू दे रे थोडस. अहो गावात मास्तरीणबाई आल्या म्हणे. काय मास्तरीणबाई? होय मालक. असं काय? बर. पोरी लय चांगली खोली आहे. चल बरं आता लवकर सामान लावू लागलो. मग बसू आरामशीर. सरपंच तुम्ही? हो, तुम्ही काल येणार म्हणून ही सगळी तयारी करून ठेवली, पण तुम्ही आल्याच नाही. ते काल जमले नाही यायला. अरे हो, ती माझी आई. नमस्कार बाई. आता माझ्या जवळच राहणार. काय नको, एकटी कशी राहणार? नवीन गाव, इथं ओळख पाळख व्हायला थोडासा टाइम लागणारच आहे ना. आई, हेच ते सरपंच. यांनीच खोली पाहून दिली मला. खरंच देवासारखे धावून आले. मालक आणला भाजीपाला. हे काय सरपंच, याची काही गरज नाही. सगळं सामान आणले आम्ही सोबत. हे तुम्ही परत घेऊन जा. असं नाही, दारात आलेल्या अण्णाला असं माघारी पाठवू नये. अण्णाचा अपमान होतो. सांगा ना बाई त्यांना समजून मास्तरीणबाईला. बरोबर आहे त्याचं म्हणणं. राहू दे आणलास तर, पण तुम्हाला त्याचे पैसे घ्यावे लागतील. आता कविता बाई, तुम्ही पैसे द्यायची काही गरज नाही. हा घ्या भाजीपाला. चल रे गणू. हा माणूस काही मला बरं दिसत नाही का विते? त्याच्यापासून जरा लांबच राहा. काही पण नाही हा तुझं. देव माणूस आहेत ते. गावामध्ये खूप प्रतिष्ठा आहे त्यांची. बरं ते जाऊ दे. चल पण सामान लावू लाग तुम्हाला. पण झालं की नाही तू अजून? हो आई, चल निघ बरं लवकर. चल घे हे पर्स येते. चल
येते आई. हो जा. वर्गात जा आपलं. गुड मॉर्निंग. सिट डाउन. थँक यू टीचर. मुलांनो, आज आपण गणित हा विषय घेऊयात. पाठ क्रमांक 12 4 व 3. आपापली पुस्तके काढा. बागेतील झोपाळा घसरगुंडी पाहिली आहे ना? त्यातही गणित लपलेलं आहे. आणि शेजारचं चित्र, घसरगुंडी व जमीन यांमध्ये पण गणित आहे. शेजारच्या चित्रात घसरगुंडी व जमीन यांमध्ये कोण? याप्रमाणेच परिसरात अनेक ठिकाणी आपल्याला कोण ही आकृती दिसते. दुसऱ्या चित्रात झोपाळ्याची दोरी व वरचा आडावा खांबा यांमध्ये कोण? शांतपट लागला सर आपल्याला. दिसतच आहे ते. बरं झालं बाबा, शाळेत एकही मास्तरी नव्हती. बरं झालं, मूर्तीला काळीचा आधार आहे. गप्पा जरा कमी करा आणि वर्गावर व्हा. मोठे दांगडू करून राहिले. काय झालं शिंदे सर? काय नाही सर, वर्गावर चाललो. जा लवकर वर्गावर. गुड मॉर्निंग टीचर. नमस्ते. नमस्ते मुलांनो, बसा. काय मॅडम, काय म्हणतो वर्ग? मुलं त्रास देत नाही तुम्हाला? हे बघा मुलांनो, आजपासून आपल्या शाळेमध्ये नवीन मॅडम रुजू झालेले आहेत. त्या आजपासून तुम्हाला शिकवणार आहेत. खूप छान शिकवतात. त्यांच्या शिकवण्याकडे मन लावून लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला आवडलं त्याचं शिकवणं? ठीक आहे मॅडम, तुमचं शिकवणं चालू. आई, हा माझा पहिला पगार. आई, तू आधी एक काम कर. हे पैसे घे आणि बाबाला सांग की तुझं मंगळसूत्र सोडून आणायला. मी ढकवील कसा बसा महिना. बरंच सामान आहे घरात. थांब पोरी, हे घे 1000 रुपये राहू दे तुझ्याकडे, काही काम पडलं तर. आणि हे पैसे तुझ्या बापाला देऊन मंगळसूत्र सोडून आणायला लावते. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते. अहो काही आली तू अचानकच? आणि मला निरोप तर धरायचा होता. हो, आत्ताच थोडा वेळ झाला. तुम्ही पहिले हात पाय धुवा बरं. शिमे, त्या बाबाला पण टाक. कविताचा पगार झाला आज. पोरगी म्हणली आधी घरी जाय आणि बाबाला पैसे दे, पहिले मंगळसूत्र सोडून आण. तिने तर सगळा पगारच माझ्या हवाली केला होता. पण मॅच म्हणलं राहू दे 1000 रुपये तुझ्याजवळ, काही काम पडलं तर. ते तरी बरं केलं. मग काय म्हणते पोरगी? ती म्हणाली
आता तुला इथं काही राहायची गरज नाही. घरी बाबाची फजिती होत असन. तू घरी थांब, मी राहते एकटी इथं. बाप्पा एकटी कशी राहणार? परका गाव ते, कोणाची ओळख ना पाळख. हा ते काही नाही, मी उद्या जाऊन बोलतो तिच्याशी. बाबा मी पण येणार मग सोबत. पहा तुम्हाला जसं वाटेल तसं करा. बरोबर. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मोकळ्या केसात माझ्या मोकळ्या केसात. सरपंच तुम्ही केव्हा आले? मी आत्ताच आलो. येताना आवाज तर द्यायचा. देणारच होतो, पण बाई तुमचा आवाज ऐकला आणि ऐकतच राहिलो. काय गोड गाता बाई तुम्ही. बरं काही काम होतं का? असं काही नाही, सहज आलो होतो. म्हटलं चला पाव काय चाललं काय नाही, काही लागलं सवरलं तर तुम्ही तर काही सांगत नाही, म्हणून म्हणलं चला आपणच जाऊन पाहाव. सरपंच मला आता शाळेत निघायचं होतं. तुम्ही आलात तरी चालेल. बरं बरं येतो मी. मदनरावचं वागणं काही बरोबर वाटत नाही. मला लवकरात लवकर ही खोली सोडावं लागेल. Preview. Preview. यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. त्यांच्या लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना Preview. Preview. मॅडम मॅडम तुम्ही अशा शांत शांत का? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. नाही सर, विशेष काही नाही. मग सांगा बरं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला राहण्यासाठी रूम पाहिजे होती आणि गावात मिळत नाही आहे आणि माझ्या इथं ओळखी पण नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगाल का? अहो एवढंच ना, त्यात काय, माझी खोली खालीच आहे. थँक्यू सर. शाळा सुटली की चला सोबत, मी दाखवून देतो खोली. ओके सर, येते मी. खुश. चला मग वर्गावर. हो चला.
हे रूम आहे या. कविते कविते तू काल शिंदे मास्तरकडे गेली होती का नाही? तुला काय वाटलं मला माहित नाही होणार? हे पाय कविते, तुला जर या गावात राहायचं असेल ना तर माझ्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल, नाहीतर तू या गावात कशी राहती तेच बघतोय मी. तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हापासून तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही. कविते ये माझ्या जवळ ये, तुला राणीवाणी ठेवली. तुला काय पाहिजे तेवढं सांग, लगेच हाजीर करतो बघ. कविते काय पोरा, कधी आलास पुण्यावरून? बरेच दिवस झाले, तुमची आठवण येत होती, म्हटलं चला यावं भेटून जरा. गणू पाणी आण. हो मालकीन बाई आलोच. बाहेर गेले. कुठे गेले असेल थोडे गावाबाहेर. पोरा बस, आलेच मी. हो का? हे काय हो तुमचं वागणं? ते पोरग इतक्या लांबून भेटायला आलं आणि तुम्ही काय काय वाटलं असेल त्या पोराला? हा, तो तोंड मुकट ठेव जरा आणि चालू आत. काय झालं बाबू? काय नाही, आमचं नेहमीच आहे. काय कुणाल, कधी आलास? काय नाही बा, बरेच दिवस झाले. काय म्हणते शिक्षण? बस मस्त मजेत आहे. अहो हे रक्त काय नाही. काय झालं काका? अरे काय नाही, ते मंदिरात गेलो होतो दर्शनाला, पायरीवरून पाय घसरलो, पडलो, थोडस लागलं. जास्त असेल तर दवाखान्यात जाऊन येऊ आपण. नको, काही गरज नाही.
थोडीशी हळद लावली की बरं होईल. पण तो आलाय आणि आपलं काय, काही चहा पाण्याचं बघितलंस? तसं काही नाही काका, मी का कोणी फरक आहे का? बरं ते जाऊ द्या, मला आता खूप वेळ होत आहे. मी येऊ? बरं काका, जरा काळजी घ्या. काकू तुम्ही पण. येतो मग मी. ठीक आहे. मॅडम, ओ मॅडम, मॅडम, अहो मॅडम. कोण? अहो मी शिंदे गुरुजी. हो आले. या ना सर, बसा. मॅडम तुमची तब्येत तर बरोबर आहे ना? हो सर, चांगली आहे. 2-3 दिवसापासून शाळेत नाही आल्या, म्हणून आलो होतो मुद्दाम म्हणून तुमची विचारणा करायला. ना कोणती रजा ना कोणती सुट्टी. हेडमास्तर विचारणा करत होते. बरं मला काय म्हणायचं होतं, कधी आता तुम्ही रूम मध्ये राहायला? काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? सरपंच मदनराव माझ्या घरी आले होते आणि असं आहे का? मग तुम्ही मॅडम आत्ताच चला माझ्या घरी, सामान मी मागून बोलून घेतो. हे पहा मॅडम, मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे. काही अडचण आली तर सांगा, वाटलं तर वहिनीला पाठवून देऊ का? त्याची काही गरज नाही. ठीक आहे, चल. आणि घाबरायचं नाही. तो मदनराव काय करतो ते मी पाहतो. सीमा, ताई. बाबा तुम्ही बसा, मी पाणी आणते. कसे काय बाबा अचानक? कालच तर घरी यायला पाठवलं. आणि हो, ते मंगळसूत्र आणलं का सोडून? हो पोरी, मंगळसूत्र आणलं सोडून. आणि हो, तुम्ही माय म्हणे तू एकटीच राहणार आहे इथं? हो. काय झालं मग, दुसऱ्या मुली का राहत नाहीत बाहेर? अहो पोरी, तुम्ही माय राहिली असते तुझ्याजवळ तर आम्हाला फिकर नसती राहिली. मग तुमचं काय? हो, आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्हाला तर काही स्वयंपाक येत नाही आणि त्यातल्या सीमासारखी सुगरण ताई. बरं पोरी, मी अजून कुठून चक्कर मारते काय? बरं. कविताबाई, कविताबाई, हो कविताबाई. सरपंच, ग्रामपंचायत मध्ये आलो होतो, म्हटलं बघाव काय चाललं ते. अरे हिम्मतराव, कधी आला तुम्ही? येऊन बराच वेळ झाला. आता म्हणलं पोरीची भेट नाही, गाठ नाही,
बरेच दिवस झाले म्हणून मग भेटून या म्हणलं. आणि आता लहान पोरगी म्हणली मला इथं भेटायचं, घेऊन आलो तिला. वा वा, छान छान. लहानी पोरगी वाटतं. हो. हे बेटा, काय नाव आहे तुझं? सीमा. बरेच दिवस झाले इकडे आलो नव्हतो, म्हटलं चला चक्कर मारून पाहाव काय. आणि वहिनी दिसत नाहीत, वहिनी कुठे आहेत? आईला कालच घरी पाठवलं मी. पोरी, सरपंच साहेबासाठी चहा ठेव ना. हो ठेवते ना. अरे नको, आता येतो मी, बरेच काम आहेत सध्या. काय देव माणूस आहे नाही? त्याची मला बरीच मदत होते. बर, येतो आम्ही. हा बरं पोरी, चल तुला शाळेपर्यंत सोडतो. ताई मला पण पाहिजे तुझी शाळा. बरं चल.